राम राम मंडळी, मी कोल्हापूरची मैना सुनाईना. आज सकाळ सकाळी एवढे आवरून कुठे चाललोय तर मी चाललोय आज मुंबईला. आणि कशासाठी चाललोय हे तुम्ही पुढे बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा नेमकं कशासाठी चाललोय मी मुंबईला. आता मी एकटीच आहे गाडीत आणि आता हळूहळू एक एक जणांना आम्ही पिकअप करत चाललोय, कारण माझा पहिला स्टॉप होता इकडे वरती होता. आता आम्ही सानिकाला घ्यायला चाललोय. तर आता आम्ही रामराम मंडईमध्ये आलोय आणि सगळीजण एक इथंच या लागल्यात. इथंच या म्हटलं सगळ्यांना आणि थोड्याफार जणांना जाता जाता कप करून जायचं. सानिका मॅडम इथं कॉफी प्यायला लागल्यात, आम्ही इथं मॅगी खायला लागलोय आणि आता आवरणार, मॅगी खाणार, सगळीजण आलीत की सुटणार. फायनली आम्ही निघलोय कोल्हापुरातनं. 8:30चा कॉल टाइम होता आणि आम्ही आता 10:30 वाजता निघलोय. आपली परंपरा प्रतिष्ठा आपण अजिबात विसरायची नाही. आपल्या परंपरेप्रमाणेच आपण निघायचं. अजून एक गाडी आहे ज्यात रोहन सर, कोहत्रोहित दादा ते आहेत. ह्या गाडीत आम्ही सगळेजण आहे. मग बघत राहा व्लॉग. लगेच काच खाली या. हॅलो, तुमच्या आधी मी व्हिडिओ चालू केला. जेवण दादा वाटलं की तुम्ही इथं सिद्धू बसलाय म्हणून कसं आहे. हॅलो, संस्कारी का वागताय तुम्ही. प्रतीक देटे दादा आणि here is our कोल्हापूर. हाय हाय, आपलं कोल्हापूर हिडन आहे, हिडन ऍडमिट हिडन. ओके होणार. ओके, ठीक आहे. एवढी जण चाललोय आता आम्ही जेवायसाठी. आता आम्ही थांबलोय, आमचीच गाडी पहिला पुढे आल्या. सगळी दंगा घालणारे मेंबर दुसऱ्या गाडीत आहेत, पलीकडच्या गाडीत. आमचं सगळं एक सपलं मसाला पापड आणि ही आत्ता पोचल्यात सगळी. आमचा आठ दाखवणारा एवढा म्हणजे खतरनाक माणूस होता काय. 10 किलोमीटर पुढे जाऊन आम्ही परत आलो. वय एवढ्या पुढे गेलेला असा खरंच. पुढे गेलो कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघं पुढे पडले तरी पुढे गेलो. परत वागा आलं असं सोडा. व्हिडिओ शूट साठी खास नवीन ड्रोन आणलाय. वाव, 3 म्हणलं की बघा 1 2 3. रोहित दादा डाएट वर आहेत, त्यामुळे रोहित दादा पूर्ण डाएट पाळायला लागला आणि त्यांनी दाल खिचडी फक्त घेतल्या. चपाती अजिबात खाल्ली नाही, ती अर्धी ह्यांनी तोडून ठेवल्या. हे रोहन स्वामी सर, रोहन स्वामी प्रोडक्शनचे करता धरता हे सर्व हा, जे की सेलिब्रिटी मॅनेजमेंट करतात सगळं. आणि ह्यांचा मी खाली नंबर पण देतो. तुम्हाला पण कोणत्या सेलिब्रिटीला बोलवायचं असेल तर ह्यासनी 100% कॉन्टॅक्ट करा. हिला पण बोलायचं असेल तर मलाच कॉन्टॅक्ट करा. 31 डिसेंबरला झालेला माझा वाढदिवस 4 तारखेला इकडे उंडाळीकडे आल्यावर आपल्या मित्रांनी केक आणला इथं. त्यामुळे मी केक कापायलाच नाही या वाढदिवसाचा कुठे, फक्त फ्लरिशला कापला. त्यानंतर घेऊ सेकंड केक. केक कट करूया आता आपण. आता ते हे हा केक मला नको आहे. फिटनेस वर तांबडा, सॉरी तांबडा नाही, पांढरा वडलाय, त्याच्यावर ताक, मसाले ताक पिलंय, मसुरा आणलाय, रोटी आणल्या, भात आणलाय, सगळं राईस सगळं खाऊन. तुम्हाला एवढा ऐकून कळाला असेल ही सीता पाटीलची नात आहे. छोटा राखीस. आता आम्ही अजून एका ठिकाणी पुढे आल्यानंतर थांबलोय. इथं आराम एजन्सी मध्ये. काय नजारा आहे माहितीये इथला. इथं सगळं खेळणं बिळणं आहेत. इकडच्या साईडला सगळं पिकनिक, वन डे पिकनिक स्पॉट आहे आणि त्या साईडला वॉशरूम आहे. आणि वॉशरूम तर बघितलं सगळं नाही, एवढं लक्झरियस वॉशरूम आहे, एवढं क्लीन वॉशरूम आहे आणि बघण्यासारखं आहे. हा आवरा लागलाय आता. आणि इकडे सगळं आतल्या साईडला मॉल आहे, फूड मॉल टाईप आहे सगळं. तुम्हाला दाखवतो आत जाऊन तिथं काय काय. खरं एक नंबर आहे, एक नंबर. इथं अशा काही पद्धतीनं आहे तर सगळं खायचं प्यायचं मस्त आहे सगळं, एकदम भारी वाटायला लागले. काय घ्यायला लागलाय तुम्ही?
चहा चहाच्या घोटाला आणि डॅश डॅशच्या नाही म्हणून तरी पण मी एवढी लाजमोडे मी व्हिडिओज बंद करत नाही हा असा टाकणार मी आणि मग आता फायनली आम्ही मुंबईला रवाना झालोय. सकाळी आम्ही 9 वाजता निघलेलो घरातनं 9 वाजता निघलेलो. आम्ही 2 वाजता अजून कराडमध्येच होतो आणि आता किती वाजलेत ग 4:30 वाजल्यात आता. आणि आता आम्ही साताऱ्याच्या पुढं आलो. रात्रीचा 8 वाजल्यात आणि अजून आम्ही मुंबईमध्ये पोहोचलेलो नाही. एवढं ट्रॅफिक जाम लागलंय की नाही. नेमकं आम्ही रविवारचं बाहेर पडल्यामुळं लई घाट ट्रॅफिक आहे. पुण्यापासून आम्हाला ट्रॅफिक आहे. अजून मध्येपर्यंत पण आम्ही पोहोचलेलो नाही आहे. सकाळी 9 वाजता पोहोचलेलो. 12 तास झालं आम्ही आता म्हणजे 9 वाजता 12 तास होणार आम्हाला बाहेर. तर अजून आम्ही मुंबईमध्ये पोहोचू शकलो नाही कारण एवढं ट्रॅफिक आम्हाला लागलं म्हणजे भयानक लागलं. आम्ही आता फूड मॉल मधनं इथनं बाहेर पडलोय आणि आम्ही काय घेतलंय बघा. आम्ही चिंच घेतल्या, आंबट कैरी, कैरी मसाला कैरी घेतल्या आंबट मस्त. आणि आता इथं चिंच खायला लागलोय पण. आणि ही मागं राहिलेली गाडी आता आल्या पुढे जयवंत दादा ते आले दोघं लगेच. ए कोण आलंय बघ दारूगड ग बाई. काय पाहिजे काका? काय पाहिजे हो? हे हातातलं पाहिजे काय? बोला येत नाही का? खाली वाका आणि खाली पडलेला फडका वाळत टाका. रोहन सर मला सांगा जर तुम्हाला एका दिवसासाठी सगळं फ्री मिळालं तर तुम्ही काय विकत घेणार? पहिला मी मर्सिडीज फॉर्मॅटिक विकत घेणार. नाही बर ठीक आहे. तुमचं सेम मर्सिडीज. ओके. तुला रे? सोना. तुझं ग? मी ज्वेलरीचं शॉप. म्हणजे ह्या सगळ्यांच्यात की नाही हुशार फक्त मी एकटीच आहे. जर तुम्हाला फ्री मध्ये मिळत असेल तर तुम्ही विकत का घेणार? बघा मी किती टॅलेंटेड आहे. तर फायनली आम्ही रात्रीचे 10 वाजता आता मुंबईमध्ये पोहोचलोय. अजून आमचं इथनं 30 किलोमीटर लोकेशन आहे हेच आपलं हॉटेलचं. आणि आता आम्ही तिकडे चाललोय. तर फायनली आम्ही आता मुंबईच्या आमच्या हॉटेलवर पोहोचलोय. गाडी पण आली आमची. हा सगळीजण पोहोचलोय. आता आम्ही जाणार वरती रूम मध्ये. स्टार्ट. आमचं अजून चेकिंग व्हायचं म्हणून ह्यांना टाइमपास काय करायचं सुचना. नको बन काही सगळी अडबाडल्यात आपापली रूम. येस ए चल चल हे कर की लॉक घाल की ते असं हा बरोबर. हा चल चला उघडले की लॉक. लाईट लाव. वाव काय रूम्स आहेत. लागली. सारा करायच्या आधी पूर्ण तुम्हाला ही रूम दाखवतो. इथं टीव्ही आहे. त्या साईडला विंडो आहे. इकडं लॅम्प आहे. खाली कॉलिंगसाठी हे आहे. मराठी अगं मराठीतच सांगायला लागलोय. त्याला लॅम्प आता ते झुंबर आहे बघा. ते खाली पडा लागले की नाही. ते खाली पडते लगे लाईटीचं झुंबर आहे. झुंबर हा ते लाईटीचं झुंबर. त्याच्या खाली टेबल आहे. त्या टेबलवर की नाही तो फोन आहे ज्याच्यावर आपण फोन करायचं रिसेप्शनला. त्यानंतर इथं मस्त अशी लाइटिंग आहे. इकडे मस्त असं डेकोरेशन आहे. इथं बेड आहे आणि ह्या साईडला एक मिनी छोटा फ्रीज आहे ज्यामध्ये बाकी काही नाही फक्त पाण्याची बॉटल आहे. आणि इथं दूध पावडर, कॉफीचे पॅकेट, शुगर पॅकेट, परत हे सगळं इथं सगळं आहे. आणि मस्त अशी इथं आपल्याला हँगर लावायला पण आहे. आणि इथं बसायची खुर्ची होती वाटते त्यावर मी बॅग ठेवल्या. आणि इथं मस्त असा मोठाच्या मोठा असा आरसा आहे. आणि इथं बॉडी बिल्डर मी आहे. इकडं आत आहे क्लीन एकदम वॉशरूम मध्ये पण इथं आरसा आहे. आणि इथं सगळं मस्त असं शॉवर, हँड शॉवर आहे, वरचा शॉवर आहे, शॅम्पू वगैरे सगळंच आहे. इथं मस्त 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 अशी रूम आहे.
तर आमचा पचका पाव झालाय काय माहिती, आम्ही जे वेळानं आलो 11 वाजता, त्यामुळे 11 वाजता बंद झालं इथलं. आणि 12 नंतर आमची ऑर्डर पडू शकत होती. मग सगळ्यांनी ऑर्डर केली. ही लोक खाऊन बसल्यात. कोपऱ्यातलं दाखवतो काय खाल्लं ही लोक खाऊन बसल्यात. हा बघा लगेच उठून माणूस बसला. ही लोक हे सगळं खाऊन बसल्यात. हॅलो गाय, देखो ना गायज, हे ऑर्डर आले करायचे असते. तुम्ही कसं नट्टा बिट्टा काहीच नाही. 12 वाजता म्हणजे मी ऑर्डर टाकली. हो ते आपलं कार्ड कुठं आहे? 12:15 ऑर्डर टाकलेली, तरी पण आमची किती वाजले 1 वाजला, अजून ऑर्डर आली नाही. आणि सगळे आम्ही अशी गॅलरी तिकडे फिरायला लागलोय भटकंतीसाठी, फक्त आमची ऑर्डर येऊ दे म्हणून. एवढ्या सगळ्यांना भुका लागल्या. रोहन सर पण पाप मिळेना. भुकवलेली लोक रोहन सर जातात लिफ्ट जवळ वाट बघतात. आल्या काय वरती या लागल्या काय कुठं काही येईना, आमची ऑर्डर काही येईना. तुमच्या राईस त्याच्यावर ग्रेव्ही खाऊ. जला रहे हैं लोग हमें. जेवला नाही सा तुम्ही? अरे तुमची ऑर्डर उशीर येऊन गेली. अरे होय, लक्ष नाही तुमचं. उशीर ऑर्डर येऊन गेल्या तुमची. हे बघा माझ्या घड्याळात बघा 1:20 झाले. फोन उचल आणि शिव्या घाला 4. आपने बहुत देर किया है भाई. व्हॉट इज दिस? म्हणजे ही आमची ऑर्डर नाही आहे. वेज एक, हाँ एक वेज बिर्याणी और एक चिकन बिर्याणी. थँक्यू. आमची आली फायनली. म्हणजे आमची आली नाही, आपण दुसऱ्या रूम मधनं घेतली. आमची दुसऱ्या मुलांकडून, पाप बिचाऱ्यांकडून घेतली. आमची ऑर्डर आली की मग आम्ही त्यांना देणार.